सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला। 4 डिसेंबर 2023ला पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं होतं उद्घाटन। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण तातडीनं मालवणकडे रवाना। मालवणमधील पीडब्ल्यूडी कार्यालयात वैभव नाईकांकडून तोडफोड। शिवरायांचा पुतळा कोसळण्याला पीडब्ल्यूडी खातंच जबाबदार असल्याचा आरोप। शिवप्रेमींनी शांतता राखावी, शिवरायांच्या विचारांना धक्का लागेल असं काहीही करू नये, खासदार अमोल कोल्हे आणि संभाजीराजे छत्रपती यांचं आवाहन। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये मंत्री दीपक केसरकर यांची मोठी घोषणा। मुख्याध्यापिका, वर्ग शिक्षिका आणि दोन्ही सेविकांवर पॉक्सो अंतर्गत कारवाई करण्याची शिफारस। बदलापूर प्रकरणी पीडित चिमुकलीच्या बाजूनं असीम सरोदेंकडनं वकीलपत्र दाखल। पोलिसांनी अपुरी कलम लावल्याचा सरोदेंचा आरोप। मुंबई गोवा महामार्गाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी सुरू। गणेशोत्सवाआधी काहीही करून खड्डे बुजवण्याचे निर्देश। जीएसटी इमारतीचं उद्घाटन करण्यासाठी गेलेल्या अजित पवारांनी पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना सुनावलं। पायरीवर सिमेंटची धूळ साफ न केल्यानं अजित पवार संतापले। नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीस विरुद्ध अनिल देशमुख लढतीची चर्चा। मी निर्णय घेत नाही, पक्ष आदेश देतो, अनिल देशमुखांची चर्चेवर प्रतिक्रिया। जळगावमधील 2 पोलीस कर्मचाऱ्यांची मद्यपान करत हाणामारी। मोदींच्या सभेच्या बंदोबस्तानंतर 2 पोलिसांमध्ये वाद। व्हिडिओ व्हायरल, पोलिसांची चौकशी। शेतकरी आंदोलनाबद्दल कंगना रनौतनं केलेलं वक्तव्य व्यक्तिगत, त्याच्याशी पक्षाचा संबंध नाही, भाजपचं स्पष्टीकरण। आणि इंडोनेशियामधील हल्माहेरा ज्वालामुखीमध्ये होरपळण्यापासून गिर्यारोहक थोडक्यात बचावले। माउंट डुकोनोवरील धक्कादायक घटना। एबीपी माझा, उघडा डोळे